सामनावीराचा पुरस्कार आपण देत आहोत प्रमोद माळीला. सुहास माळीच्या षटकारासाठी योगेशजी हेगडे यांच्या वतीनं 100चं कॅश प्राइज झालंय. जी बाउंड्री सेव्हिंग एरियावरती जबरदस्त कामगिरी केली सुहासने, त्यासाठी 100चं कॅश प्राइज आहे. त्याचबरोबर योगेशच्या 2 षटकारांसाठी 200चं कॅश प्राइज आहे, ते देखील आपण वितरित करणार आहोत. तर सोमनाथजी भोईर यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे प्रमोद यांना. जबरदस्त कामगिरी प्रमोद याची. माळीनगर या संघाने आदर्श चषक 20-25 मध्ये विजयाचा श्री गणेश केलेला आहे. अभिनंदन माळीनगर, अभिनंदन प्रमोद. ऑफ द मॅच एकूण 6 पारितोषिक आपण देतोय. सुंदर अशी ट्रॉफी, स्वीट, कोल्ड ड्रिंक, सोन पापडी आणि एम स्पोर्ट्स कडनं एक आकर्षक टी शर्ट सोमनाथजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण देतोय. सगळी पारितोषिके प्रमोदशी आपण संपर्क साधणार आहोत. प्रमोद त्याशी बोलतील जरूर. प्रमोद, सर्वात प्रथम अभिनंदन, खूप चांगला खेळ राहिला. काय सांगशील? आदर्श चषक या स्पर्धेमध्ये उतरण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. तुम्ही विजयाची सुरुवात केली आहे या मॅचमधून, काय वाटतंय? सर्वप्रथम पहिले मी आदर्श चषक धानिवली यांचं आभार मानतो की त्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी संधी दिली. या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आम्ही पूर्ण वर्षभर वाट बघत असतो. मुरबाडचा वर्ल्ड कप आहे. आम्हाला आमच्या ग्रामीण संघांकडून आम्हाला इथे एंट्री नाही मिळाली. आम्ही त्यासाठी ओपनमधून सुद्धा इथे खेळण्याचं इच्छा होती, म्हणून आम्ही ओपनमधून एंट्री टाकली. आणि मॅच बोलायचं तर अतिशय उत्कृष्ट असं आयोजन यांनी केलेलं आहे इकडे. या बात आहे. प्रमोदने खूप सुंदर पद्धतीने आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. योगेश माळी आपण देखील यायचं आहे. षटकारासाठी बक्षीस आहे या ठिकाणी. गणपती वेखंडे याचकडून पारितोषिक षटकारासाठी. अभिनंदन योगेश माळी. षटकार वाचवल्याबद्दल. या आपण निवास आहेत का? षटकार जबरदस्त वाचवलाय. धावा वाचवणं म्हणजे क्रिकेटमध्ये धावा बनवण्या समान असतं. तो टर्निंग पॉईंट होता. योगेश निवास आमच्याशी बोलतील. नाही बोलणार, पैसे मिळणार नव्हते पण आता जाऊ द्या. अभिनंदन निवास, वेल फील्ड यार, जबरदस्त तुझं क्षेत्ररक्षण. त्यामुळे त्या मॅचला तिथे कुठेतरी एक टर्निंग पॉईंट प्राप्त झाला. आपण बोलूया ऑन गोईंग मॅचकडे. ऐकूया धावतं वर्णन. दीपवीर भिराडे, मुरबाडचा एक बुलंद आवाज. थँक्यू सो मच विनोद पाटील सर, जगदीशजी तारमाळे, त्याचबरोबर उशूंची संधी. सुरुवात झाली होती बायच्या चौकारानं, तदनंतर आला डॉट आणि त्यानंतर येताना पाहायला मिळेल हा वाईट बॉल. तो एक एक्स्ट्रा धाव ॲड केली जाईल. त्या ठिकाणी बॅटिंग करत असताना संग्राम 11 नितलास क्रिकेट संघाच्या खात्यात आणि एक्स्ट्रा धाब्याच्या सोबतीनं टीमची टोटल सध्या स्कोरबोर्डवर 5 ऑन बोर्ड, 5 धावा फलकावर. तर एक सन्मान आपण करतो या ठिकाणी. आदरणीय स्वप्नीलजी देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. मी अभिमन्यू भोईर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सन्मान आपण करायचा आहे. पावबलीमध्ये आणखीन एक जबरदस्त फटका आपण बघत आहोत. सलामीवीर प्रतीकच्या बॅटमधून मिडविकेटला क्लिअर करत असताना 1 बॉल 4 0 येतोय तो चौकार. आणि या चौकाराच्या सहाय्याने सध्या धावसंख्या आपण बघत आहोत 9 ऑन बोर्ड, 9 धावा धावफलकावरती. पहिला बॉल टाकला गेला एक्झॅक्ट 10 वाजून 21 मिनिटांनी. वेळेच्या बाबतीत मंचावरती उपस्थित SD ग्रुपचे सर्व पदाधिकारी, त्यांचा देखील शुभसन्मान सोहळा आपण एकत्रितरित्या, संयुक्तरित्या आपल्या आयोजन समितीच्या वतीनं मुख्य व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती, आपली भारतीय परंपरा आणि ती परंपरा या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपण जोपासत आहोत. SD ग्रुपचे उपस्थित सर्व पदाधिकारी आणि त्यांचा संयुक्त सन्मान यानंतर आपण व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. फुलटॉस बॉल लीडिंग एज, मात्र क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही. वेग चांगला पाहायला मिळाला, त्याच कारणाचं हवं तसं टायमिंग, हवं तसं मिडलिंग करू शकले नाही. सलामीवीर प्रतीक एक सिंगल धाव ॲड होईल. स्कोर सध्या आपण बघत आहोत 10 ऑन बोर्ड. मागणी केली आहे ती रिव्ह्यूची बॅटिंग टीमनं वेस्ट ऑफ हाईटसाठी. टेक्निकल टीमचा सपोर्ट आता आपल्याला घ्यावा लागेल, एक्झॅक्टली पाहावं लागेल
त्या वेळेला चेंडूपाठचा संपर्क झाला, बॉलचा हाईट फॅक्टर काय होता, बॅट्समनची बॉडी पोझिशन काय होती, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी कंट्रोल वॉर रूममध्ये पाहिल्या जातील, न्याहाळल्या जातील आणि तदनंतर जो काय निर्णय तो तुमच्यापर्यंत ऑन स्क्रीन पोचवला जाईल. सध्या मंचावरती उपस्थित एस डी ग्रुपचे सर्व पदाधिकारी आणि त्यांचा शुभसन्मान सोहळा आपण या आदर्श चषक दानवली क्रीडा स्पर्धेच्या 33व्या रजनी पर्वानिमित्त संपन्न करत आहोत. रिव्ह्यूची मागणी केली आहे वेस्ट ऑफ बाईटसाठी. बॅटिंग टीमनं लगेचच DRS कॉल केलाय. चला बाकी फिल्डर्सला रिक्वेस्ट आहे आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. जो काय निर्णय आहे, तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. थर्ड अंपायरची मागणी बॅटिंग करणाऱ्या संग्राम 11 नितलास कडून आणि स्पेशली सलामीवीर प्रतीक कडून करण्यात आलेली आहे. त्याच कारणासह कंट्रोल वॉर रूम मध्ये हा डिसिजन अजूनही पेंडिंग आपण बघत आहोत. एस इट इज बीमर. सो नो +1 या एक्स्ट्रा 2 धावा ऍड होतील आणि टीमची टोटल एक्स्ट्रा 2 धाब्याच्या मदतीने सध्या स्कोरबोर्डवर दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळेल. 11 रन ऑन बोर्ड, 11 धावा धावफलकावर. नेक्स्ट बॉल फ्री. संधी आता बनली आहे त्या ठिकाणी फलंदाज सलामीवीर राहुलला. कमी गतीने टाकलेला बॉल, चेंज ऑफ पेस व्हेरिएशन पाहिलं गोलंदाज अक्षय कडून. गुडली स्पॉटवर टप्पा पडल्याबरोबर हलकासा टॉस होत असताना चेंडू सरळ आपण बघत आहोत यष्टीरक्षकाच्या दिशेनं मार्गस्थ होतोय. नेक्स्ट बॉल यानंतर टाकला जाईल, मात्र तत्पूर्वी फ्रीटवर एकही धाव आली नाही, जमेची बाब. टीम झेनमाल मामलोलीच्या दृष्टिकोनातून स्कोर सध्या स्थिर. टीमची टोटल 11. मिस टाइम. मिडॉनचा फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, मात्र त्याच्या आवाक्याबाहेर आपण बघत आहोत. हा चेंडू टप्पा पडलेला आहे. प्रयत्न सुंदर होते, एफर्ट जबरदस्त पाहायला मिळाले. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. फ्लिक ऑफ द रिस्क करण्याचा प्रयत्न, बॅटचा चेहरा लवकर बंद झाला, त्याच कारणासह बॉल मार्गस्थ होऊ शकला नाही. मात्र क्षेत्ररक्षकाचे कमालीचे प्रयत्न झेल संपादित होऊ शकला नाही. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. सध्या धावासंख्या स्थिर 11. 11 रन ऑन बोर्ड. फुलटॉस बॉल समोर ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षकाला चेस आहे डीप मधून फार वेगानं 15 ते 20 पावलाचं अंतर कापत असताना पोहोचतात प्रवीण विषय होते त्या ठिकाणी. अर्थातच भावड्या आउटफील्डमध्ये जबरदस्त कामगिरी सध्या त्याच्या वतीनं आपण बघत आहोत. सिंगल धाब्याच्या सहाय्यानं पहिल्या षटकाची झाली आहे सांगता. टीमची धावसंख्या 12 धावा. संमेलित झालेला आहे. यापूर्वी चांगला उलटफेर आपण पाहिला. जन्मान मालीनगर त्यांच्या विपक्ष आई गारमाता कराडे खुर्दच्या दरम्यान 46 धाब्याचे यशस्वी संरक्षण करण्यात आलं.
आणि आजच्या या निर्णायक 5व्या रणनीतील तो महत्त्वपूर्ण सामना जिंकला टीम जनमान माळीनगरनं. आणि सध्याच्या घडीला ग्रुप ए मधील ओपन ग्रामीण विभागातील हा 4था सामना सध्या मार्गस्थ असताना धावसंख्या 12, सेकंड ओव्हर षटक दुसरं. बॉलिंग मार्कवरती पाहिलं तर दाखल होताना पाहायला मिळत आहेत विशाल यंगस्टर, यंग टॅलेंट जनमान मामनोलीचं सेकंड पॉवर प्लेमध्ये सध्या बॉलिंग मार्कवर तयार होत असताना. फिल्डिंगमध्ये चेंजेस मात्र वेळ जास्त घेत आहे, लक्ष असू द्या. टीम जनमान मामनोली पहिला बॉल एक्झॅक्ट पडलाय 10:21 पहिला बॉल चांगलाच उसळला. गुडलेंथवरून टप्पा पडल्याबरोबर मिळालेली अतिरिक्त उसळी फलंदाजाला त्रस्त करून गेली. विशालकडून सुरुवात चांगली झालेली आहे या षटकाची. आज अजूनही पहिल्या षटकात फ्रंटलाईन गोलंदाज अक्षयची देखील बहारदार कामगिरी आपण पाहिली होती पहिल्या 2 बॉलवर. मात्र त्यानंतर त्याच्या विरोधात आलेल्या 12 धावा या षटकाची सुरुवात डॉट बॉलनं. स्विंग अँड मिस, वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. गुडलेनचा अत्यंत सुंदर वापर आपण बघत आहोत गोलंदाज विशालकडून. राऊंड विकेटनं जो नॅचरल अँगल बनतो, जो नैसर्गिक कोन बनतो, त्याचा फायदा सध्या तो घेत असताना सलगचा दुसरा डॉट बॉल त्यानं टाकलाय. अंडर प्रेशर सध्याच्या घडीला सलामीवीर बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. त्या ठिकाणी राहुल मिस टाइम, बॅटची कडा आणि पकडला गेला झेल. शॉट थर्ड मॅचच्या दरम्यान फलंदाज राहुल फेल. 12 वरती पहिला आद्रा. टीम संग्राम 11 नितलासला पहिला फलंदाज परततोय माघारी. सुंदर झेल आपण बघत आहोत, संपादित झालेला आहे. रिप्ले आपला टेलिव्हिजन स्क्रीनवर. राऊंड विकेट आले. वाईड यॉर्करचा प्रयत्न तो फसला. फलंदाजाचा हेलिकॉप्टर उडवण्याचा चेंडूवरती अपयश त्याला आलं. सगळं सुरू होतं राहुलचं. 6 चेंडू अवघ्या 1 धाब्याचं योगदान त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळालं. 12ला पहिली विकेट पडलेली आहे. बॅटिंग करत असताना टीम संग्राम 11 नितलाची बॅटिंगसाठी पाहिलं तर न्यू बॅटल साहिल दरे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पार्टनरशिपची नितांत आवश्यकता, इथनं गरज भागीदारीची टीम संग्राम 11 नितलासला. आणि ती भागीदारी सध्या सलामीवीर प्रतीकच्या सोबतीनं साहिलला बिल्डअप करावी लागेल. अक्रॉस द लाईन स्विंग करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल आपण बघत आहोत. अतिरिक्त वेग आहे गोलंदाज विशालकडे आणि त्याची कुशल कामगिरी सध्या सेकंड पॉवर प्लेमध्ये आपण बघत आहोत. राऊंड विकेट, टप्पा पडला गुल्डन स्पॉटवर. थोडीशी हरकत करत असताना बॉल एसटी रक्षकाच्या हातात दाखल होतोय. सुरुवातीला 2 डॉट दबाव टाकला राहुलवर, त्याला चुकवण्यास भाग पडलं. तिसऱ्या बॉलवरती त्याची विकेट आली आणि न्यू बॅटर साहिल त्याच्या विरुद्ध देखील डॉट बॉल. स्टेप आउट झाले. फुल टॉस समोर फटका सजवलाय दमदार. या बॉलवर केलाय हल्ला, केलाय प्रहार. बॉल पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आदर्श चषक षटकार. फ्लाव होत असताना, पुढे भरत असताना बॅटिंग करणाऱ्या संग्राम 11 नितलास क्रिकेट संघाचं 18 ऑन बोर्ड. 18 धाबा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 1 टू गो. गोलंदाज तयार विशाल. रनवे मध्ये आलाय थोडा व्यत्यय. ऑनफिल्ड अंपायर सिग्नल डेड बॉल. मॅच बॉल रिटर्न झालेला आय थिंक ही सिरीज. स्कोर 18 एका गडाच्या मोबदल्यात. त्यानंतर ग्रुप ए मधील पहिल्या फेरीतील 5वा अंतिम सामना कापरी सिद्धी पालेगाव आणि त्यांच्या विरुद्ध एमडी स्पोर्ट्स कोसले. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे, आपण जर उपस्थित झाले असाल तर आपला ड्रेस कोड कलेक्ट करा आणि जसं पहिलं सत्र संपेल आपल्याला टॉससाठी रिपोर्टिंग करावं लागेल. स्कोर 18, 18 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. स्टील 1 टू गो. स्टेप आउट झाले. लो फुल टॉस ड्राईव्ह केलं समोर लॉंग ऑनला फिल्डर. चांगलं बॅकअप आलं. विकेट किपर एंडला ॲक्युरेट थ्रो आपण बघत आहोत. पहिल्या अटेम्प्टमध्ये चेंडूवरती येणं, वाकणं, उचलणं, फेकणं या 4ही क्रिया त्या ठिकाणी झपाट्याने यशस्वीरित्या पूर्ण करत असताना डीपमध्ये लॉंग ऑनला फिल्डर नवाज
ज्यानं क्षेत्ररक्षणाचा दर्जा फिल्डिंगचं स्टँडर्ड सध्या जपलंय टीम जनमान मामलोली क्रिकेट संघाचं. सिंगल धाब्याच्या सोबतीनं षटक क्रमांक 2ची झाली आहे, समाप्ती झाली आहे. सांगता टीमची धावसंख्या 9.50 धाब्याच्या धावगतीनं सध्या आपण बघत आहोत. 19 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 19 धावा स्कोर बोर्डवर एका गडाच्या मोबदल्यात. 4 चेंडू 5चं योगदान सलामीवीर प्रतीक, एक चौकार त्याच्या बॅटमधून. 3 चेंडू 7 धाब्याचं योगदान एका षटकारणीशी साहिलचं. चला वेळेच्या बाबतीत सहकार्याची अपेक्षा आहे, थोडं स्पीडअप करावं लागेल. टीम जनमान मामडोली गोलंदाजीसाठी पाहिलं तर प्रवीण विषय अर्थातच भावड्या दाखल होताना पाहायला मिळत आहेत. बॉलला दोन्ही बाजूनं वळवण्यामध्ये वाकबगार हा गोलंदाज. सध्या षटक क्रमांक 3च्या दरम्यान बॉलिंग मार्कवर तयार होत असताना टू व्हीलर बाईकची चावी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सध्या जमा आहे. ज्या कोण्या प्रेक्षकाची असेल विनंती, आपली ओळख पटवा आणि ती घेऊन जा. गोलंदाज तयार प्रवीण. पहिला बॉल चांगलाच फिरवलाय, स्विच हिटचा अटेम्प्ट तो फसलाय. टप्पा पडल्याबरोबर या बॉलमध्ये देखील थोडीशी हरकत पाहायला मिळाली. वेगाबरोबर नियंत्रण, लयबद्धता, अचूकता आपण बघत आहोत गोलंदाज प्रवीण विषयकडे. फ्लाईट जास्त दिली होती, त्याच कारणासह बीट झाले. त्या ठिकाणी फलंदाज आपण बघत आहोत साहिल. डॉट बॉल. श्रीमान दर्शनजी भरणुके यांच्या वतीनं कॅश प्राइज अनाऊन्स होते. विकेट हॅटिकसाठी 3,000 रुपयाचं जनमान मामलोली क्रिकेट संघाकरता. 2 बॉल डॉट. त्यानंतर समोरच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न, तो फसला. मैदानावरती धक्का, 19 वरती दुसरा बसला. टीम संग्राम 11 नितलासला. फलंदाज बाद. साहिल दरे माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. मागच्या 2 डॉट बॉलचा दबाव स्पष्टपणे जाणवला फलंदाज साहिर दरेच्या या फलंदाजीवर. चांगलं बॅकअप आलं. स्टेट डिश लॉंगॉनला फिल्डर भूषण कडून, ज्यानं पकडला झेल. आणि या सामन्यात प्रवीण विषय वैयक्तिक पहिलं तर सांघिक सफलता दुसरी सध्या अंकित करत असताना टीम जनमान मामलोली क्रिकेट संघाकरता. स्कोरबोर्डवर सध्या धावसंख्या आपण बघत आहोत 19. न्यू बॅटर अतुल दाखल होत आहेत. ऑर्डर नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती सध्या फलंदाजी करता. समोर लॉफ्ट केलाय, फटका फसलाय. आणखीन एकदा संधी झेलची आणि तिचा स्वीकार. फलंदाज बाद. तू चल मी आहे अशी परिस्थिती. ओयुटी इट्स आउट. 1 मोर विकेट डाऊन. आल्या पावली माघारी परत आहेत अतुल. सुरुवातीला 2 डॉट बॉल आले साहिल दरेच्या विरुद्ध. तदनंतर त्याला चूक करण्यास भाग पडला लॉंगॉनला. आणि जसा अतुल मैदानात दाखल झाला त्याला देखील आल्या पावली माघारी परतवलंय गोलंदाज प्रवीण विषय अर्थातच भावड्यानं. नॉन पॉवर प्ले ओव्हर, त्याच कारणासह क्षेत्ररक्षण आपण बघत आहोत. इमारतीचं रक्षण करत असताना आणि चांगली कामगिरी सध्याच्या घडीला फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये करत असताना भूषण, ज्यानं लागोपाठचे 2 झेल पकडलेत. आणि जर सलगची 3री विकेट आली, विकेट अटॅक जर कॅरी झाली, तर उद्योगपती तथा समाजसेवक श्रीमान दर्शनजी भरणुके यांच्या वतीनं 3,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. गोलंदाज प्रवीण विषय अर्थातच भावड्या करता. ऑन हॅट्रिक संधी त्याला बनली आहे. न्यू बॅटर ओमकार. ऑन साईडला टर्न केला, बॉल दिशा दिली आहे. मिळेल ती फक्त एक सिंगल धाव. सिंगल धावेच्या सहाय्यानं सध्या धावसंख्या आपण बघत आहोत 20 ऑन बोर्ड. 20 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 1 टू गो. न्यू बॅटर ओमकार दाखल झाले होते. पहिल्या बॉलवरती त्यानं घेतली एक सिंगल. त्याचं इंडिव्हिज्युअल अकाउंट या सामन्यात झालं खुलं. स्ट्राईक आता रोटेट. त्याला मी वीर प्रतीक सध्या स्टॅकर एंडला. शॉर्ट बॉल बॅकफुटवर आले, पूल केलाय, पाठवलाय मिडविकेटला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पूल अँड पॉवरफुल बॉल होतोय मिडविकेटला. अजिंक्य राणे स्टँडच्या बाहेर गुल. षटकार.
तिसऱ्या षटकाचा शेवट समर्पक गोड करत असताना सलामीर फलंदाज प्रतीक टीमची धावसंख्या 3 षटकांच्या अंती 8.67 धाब्याच्या धावगतीनं सध्या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतीये 3 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत 26 धावा. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. पाहायचं किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल संघ संग्राम 11 नितलाच, कारण या टीमचं देखील बॉलिंग युनिट तगड आहे. 50+ टोटल जर उभारली तर एक चांगली मॅच इथं प्रेक्षक राजाला एन्जॉय करता येईल. आणि त्यासाठी या दोन फलंदाजांना आता आक्रमकता धारण करावी लागेल. स्पेशली सलामीवीर प्रतीक 5 बॉलचा सामना त्याला केला. इंडिव्हिज्युअल 11 धाब्याचं योगदान, एक चौकार, एक षटकार त्याच्या बॅटमधून. आणि त्याची सोबत देतोय ओमकार बॅटिंग ऑर्डर नंबर 5 5व्या क्रमांकावर, जो सध्या असेल स्ट्रायकर रेंजला. षटक 14 सुरू होते विकी गोलंदाजीसाठी. दाखल होताना पाहायला मिळत आहेत स्क्रीन इन कडून. नेक्स्ट मॅच टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. MD स्पोर्ट्स कोसले आणि त्यांच्या विरुद्ध कापरी सिद्धी पालेगाव. गोलंदाज तयार विकी. ऑन साइडला पॉवर बॅक फटका, व्हाट अ शॉट. बॅटमधून निघालेला स्वीट साऊंड टक आणि त्यावर लागलेली 6 धावसंख्येची मोहर. षटकार. ओमकारच्या बॅटमधून आक्रमक सुरुवात आपण बघत आहोत. सेकंड स्पेलमध्ये गोलंदाज विकीचं स्वागत केलं षटकारानं. आणि या 6 धाब्याच्या सोबतीनं सध्या स्कोरबोर्डवर टीमची टोटल फ्लाय होत असताना आपल्याला पाहायला मिळेल 32. मिस टाइम. या बलीला बॉल उंच हवेत, आकाशाची उंची मोजण्यासाठी निघालाय. क्षेत्ररक्षक उपस्थित, कॅच ड्रॉप. बॅकअप केलं गेलं त्या ठिकाणी लॉंगॉनच्या दरम्यान. तोपर्यंत मिळताना दिसतील या 2 धावा. 2 धाब्याच्या सोबतीनं टीमची टोटल सध्या 34 धावा सध्या स्कोरबोर्डवर. या कॅचेस तुम्हाला अशा स्टेजला पकडाव्या लागतील. साधा सोपा सहज झेल आपण बघत आहोत. त्या ठिकाणी ड्रॉप झालेला आहे. आयुष्यमान भवचा आशीर्वाद सध्या प्रदान होत असताना फलंदाज झोमकारला. त्याला दिले गेलेलं जीवदान आता पाहायचं कशा पद्धतीनं या मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून उपद्रव केला जाईल. टीमची धावसंख्या 34. स्विंग अँड मिस, बट लाईन खराब आहे. विथ द अँगल हा बॉल गाईडलाईनला भेदून आपण बघत आहोत. पाठीमागे यष्टीरक्षकाच्या हातात निघून चाललाय. सो वाईड कॉल फ्रॉम ऑन फील्ड अंपायर. एक एक्स्ट्रा रन ऍड होईल. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. एस इट इज वाईड. एक अतिरिक्त धाव. स्कोर सध्या 35. 1 मोर वाईड. दिशेवरती नाहीये नियंत्रण आणि त्या ठिकाणी एक्स्ट्रा धाव दुसरी सलगची खर्च करत असताना गोलंदाज विकी. दिवाळी संपली, दसरा संपला तरी देखील या बिना मेहनतीच्या मोफतच्या धावा आपण बघत आहोत. बहाल करण्यात आलेल्या आहेत त्या 2. त्यांना धावफलकाला मिळेल गती, मिळेल वेग. संग्राम 11 नितलाच क्रिकेट संघाचा स्कोर सध्या 36 धावा. शॉर्ट बॉल पूल करण्याचा प्रयत्न, हवं तसं टॅपिंग झुललं नाही. एक सिंगल धाव बनली. सेकंडचा कॉल. जोपर्यंत बॅकअप केलं जाईल, फिल्डर थोडे दूर होते आणि त्याचाच फायदा दोन्ही फलंदाजांनी घेतलाय. चांगलं तालमेल, चांगलं कॉर्डिनेशन, चांगला समन्वय या दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. या 2 धाब्याच्या सहाय्यानं सध्या धावसंख्या 38. या षटकात चांगला वेग वाढलाय धावफलकाचा संग्राम 11 नितलाच क्रिकेट संघासाठी. समोर हॅबट केलाय. फटका लाजवाब आहे. वाऱ्याच्या लाटांवरती स्वार होत असताना बॉल चाललाय लॉंग ऑन क्लिअर करून बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुपर फ्लॅटेड पॅरलल फटका, सीमारेषेची समांतर फटका जो देऊन जातोय. 440 ओव्हरचा झटका. गोलंदाज विकी आणि त्याचबरोबर जनमान मामलोलीला. षटकार. धावफलक आपण बघत आहोत. सध्या पुढे मार्गस होताना पाहायला मिळालेले डबल फिगर 44. 44 धावा. 44 म्हटलं की भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांचा जर्सी नंबर. नेहमीच आक्रमक सुरुवात टीम इंडियाला करून द्यायचं. स्पेशली 2011च्या वर्ल्ड कपमध्ये कमी गतीने टाकलेला बॉल, मिश्रणयुक्त गोलंदाजी, त्याचा फायदा सध्या मिळाला गोलंदाज विकीला.
यापूर्वीच्या चेंडूंमध्ये अधिकचा वेग, अधिकची गती, अधिकचा त्वेष आपण पाहिला. मात्र या बॉलवरती कल्पक बुद्धिमत्ता वापरण्यात आली गोलंदाज विकीकडून. एंड देखील आता त्यानं चेंज केलाय. ओव्हर द विकेट येणं तो पसंत करतोय. तुर्तास हा डॉट बॉल. आणखीन एक स्लोवर वन. यावेळेला ऑफ कटर पाहायला मिळाला. फिंगर मोड केले होते. टप्पा पडल्याबरोबर बॉल थोडंसं वळण घेत असताना सरळ एष्टी रक्षकाच्या दिशेने मार्ग शोधतोय. डॉट बॉल लागोपाठचा दुसरा. याचबरोबर चौथ्या षटकाची सांगता टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आपण बघत आहोत. 3 गड्यांच्या मोबदल्यात 11.00 धाव्याच्या धावगतीनं 44 ज्यामध्ये योगदान 7 बॉल 17चं ओमकारचं आणि त्याची सोबत सलामीवीर प्रतीक देतोय ज्यानं 5 बॉलमध्ये रन्स बनवले त्या ठिकाणी 11 आणि महत्वपूर्ण चौथ्या विकेटसाठी पार्टनरशिप 8 बॉलमध्ये 25 धाब्याची ज्या भागीदारीची यापूर्वी चर्चा आपण करत होतो ती भागीदारी ती पार्टनरशिप सध्या चौथ्या विकेटच्या दरम्यान बिल्डअप करत असताना बॅटर ओमकार आणि त्याची सोबत देत असताना बॅटर प्रतीक. स्कोर 44. पहिल्या डावाचं अंतिम अखेरचं निर्णायक षटक गोलंदाजीसाठी पाहिलं तर सेकंड स्पेलमध्ये प्रवीण विशे अर्थातच भावड्या दाखल होताना पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकात या सीडनं त्याची जबरदस्त कामगिरी आपण पाहिली होती. 7 धावा खर्च करत असताना 2 विकेट त्यानं कॅरी केल्या होत्या. तो कॉन्फिडन्स त्याच्याकडे आणि तो अंतिम षटकात आता सज्ज होत असताना पहिला बॉल आक्रमण केले काऊ कॉर्नरला. क्षेत्ररक्षकाचा पोहोचण्याचा प्रयत्न पण त्याच्या आवाक्याबाहेर टप्पा पडला. तसा बॉल उसळला. तो सीमारेषेच्या बाहेर कोसळला. चौकार. यावेळेला चढवलाय हल्ला. बॉल पाठवलाय हवाई यात्रेकरता. मात्र क्षेत्ररक्षकाची कमाल दे धमाल कामगिरी. त्या ठिकाणी सीमारेषेच्या नजदीक आपण बघत आहोत. व्हॉट ऑफ फिल्डिंग. ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग. हवेमध्ये सूर लगावत असताना क्षेत्ररक्षकाचं दर्जेदार बॅकअप आलं. नवाज होते त्या ठिकाणी आणि नवाजची नावाप्रमाणे नाविन्यपूर्ण कामगिरी सध्याच्या घडीला काऊ कॉर्नरला सीमारेषेच्या नजदीक आपल्याला पाहायला मिळाली. रिप्ले आपला टेलिव्हिजन स्क्रीनवर. अधिकची उंची या चेंडून गाठली होती. क्षेत्ररक्षक हवेत सूर लगावत असताना पहिल्या अटेम्प्टमध्ये बॉलला आतमध्ये ढकलतायत. बाउंड्री सेव्हिंग स्किल तुमच्याकडे असायला हवं जेव्हा तुम्ही सीमारेषेच्या नजदीक क्षेत्ररक्षण करत असता आणि ते स्किल सध्या यूज करत असताना फिल्डर नवाज त्या ठिकाणी पाहायला मिळाला. जितकी वाहवा करावी, जितकी प्रशंसा करावी, जितकी स्तुती करावी तितकी कमीच आहे. क्षेत्ररक्षक नवाजची 2+ विकेट 2 धावा आणि त्याच मोबदल्यात फलंदाज धावचीत होताना पाहायला मिळेल प्रतीक. स्कोरबोर्डवर नजर टाकूयात. धावसंख्या 50. 4 गड्यांच्या मोबदल्यात 50 अप. सांघिक अर्धशतकाची नोंद सध्या दाफलकावर करत असताना फलंदाजी करणारा संघ संग्राम 11 नितलास. स्टील 4 to go. स्वरा 11 काप्रेसिद्धी पालेगाव हा संघ यापुढील लढतीत आमने सामने आपल्याला पाहायला मिळेल. MD स्पोर्ट्स कोसलेच्या विरुद्ध. कॅप्टन्सला रिक्वेस्ट रिपोर्टिंग करा. फ्लाईट जास्त दिली होती. चांगला फिरवला बॉल. प्रवीण विषय अर्थातच भावड्या अंतिम षटकात गोलंदाजीसाठी टर्न विथ द बाउन्स पाहायला मिळाला. चांगला लेग ब्रेक त्या ठिकाणी आपण बघत आहोत. डॉट बॉल. रोशनजी संते आपण कॉमेंट्री बॉक्सशी लगेचच संपर्क साधा. रोशनजी संते. स्कोर 50. क्लीन बोल्ड स्विंगिंग यॉर्कर शाहरुख खानने चित केलंय. फलंदाज बाद. फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी गुल. आणखीन एक झटका. ड्रीम अँड आयडियल बॉल फॉर एनी बॉलर इन द हिस्ट्री ऑफ वर्ल्ड क्रिकेट. प्रत्येक गोलंदाजाचा स्वप्नवत चेंडू आपण पाहिला त्या ठिकाणी प्रवीण विषयकडून. 3री विकेट त्यानं या सामन्यामध्ये संपादित केलेली आहे. तर सांघिक सफलता 5वी आपण बघत आहोत 50 या आकड्यावर.
संग्राम इलेव्हन नितलासला बसलेला 5वा झटका 5वा हादरा. न्यू बॅटर विकास सध्या बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळते 7व्या क्रमांकावर. विकासला नावाप्रमाणे आता दाफलकाचा देखील विकास करावा लागेल. विकसनशील फलंदाजी, विकसित फटके शेवटच्या 2 चेंडूवरती त्याला प्रस्तुत करावे लागतील, सादर करावे लागतील. मात्र समोर गोलंदाज तितकाच हावी ठरतोय प्रवीण. स्विंग अँड मिस, वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी, व्हॉट अ बॉल. टप्पा पडला तसा बॉल अधिकचा उसळला, टर्न विथ द बाउन्स पाहायला मिळाला. चेंडूला मिळालेलं अतिरिक्त वळण आणि त्याचबरोबर मिळालेली उसली त्या ठिकाणी फलंदाजाला त्रस्त करून गेली. आणखीन एक चांगला लेग ब्रेक, व्हॉट अ फ्लाइट. बॅटची लिडिंग एज, बॉल आता मागे चाललाय. दरम्यानचा फिल्डर पाठमोऱ्या परिस्थिती, तो फक्त पाहतच राहील. लक फॅक्टर ऑन करणारा शेवटच्या बॉलवरती हा लकी 4 टीम संग्राम इलेव्हन नितलास क्रिकेट संघाकरता. पहिला डाव संपला. टीमची धावसंख्या 54. इनिंग पहिला डाव संपला. 54 धावा बनवल्या गेल्या संग्राम इलेव्हन नितलास कडून. 55चं टार्गेट. कॅप्टन उपस्थित व्हा. स्वरा कापरी सिद्धी 11 पालेगावचे ऑलरेडी संघनायक उपस्थित आहेत. एमडी स्पोर्ट्स कोसलेचे. लास्ट कॉल आम्ही आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं करत आहोत. सूचना लक्षात घ्या. स्वरा कापरी सिद्धी 11 पालेगाव. 54 धावा बनवल्या गेल्या सेकंड इनिंगमध्ये. 55चं टार्गेट. 11.00 धावेचे हवे धावगती. आणि कशा पद्धतीने धावसंख्येचा पाठलाग केला जाईल. उत्तरार्धात बनवलेल्या 54 धावा पूर्वार्धात डिफेंड केल्या जातील की ते यशस्वीरित्या चेस होतील. काय घडेल काय बिघडेल या कॉमेंट्री बॉक्समध्ये करूयात बदलाव आणि ऐकूयात कल्याण डोंबिवली भोपरचा आपला हक्काचा माणूस, आपला हक्काचा आवाज विनोदजी पाटील सर यांच्या शुभवाणीतून या सामन्याचं धावतं सत्र दुसरं. थँक्यू सो मच. चला कॅप्टन इमिडिएटली रिपोर्टिंग करा. स्वरा कापरी सिद्धी 11 पालेगाव. जास्त डिले आपण करू नका. हॅलो चेक, हॅलो चेक. मंचावरती उपस्थित आदरणीय अतिथी स्वप्नीलजी देशमुख यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. यानंतर होणाऱ्या ग्रुप ए मधील ओपन ग्रामीण विभागातील पहिल्या फेरीतील अंतिम अर्थातच 5व्या लढतीचा स्वरा 11 कापरी सिद्धी पालेगाव आणि त्यांच्या विरुद्ध एमडी स्पोर्ट्स कोसले या 2 टीमच्या दरम्यान हा सामना असेल. मी विनंती करेल आदरणीय अतिथी स्वप्नीलजी देशमुख आपल्या शुभ हस्ते हा टॉस आपण संपन्न करावा. ओपन ग्रामीण विभागातील आजच्या 5वी रजनीतील हा निर्णायक अंतिम सामना आपल्या समोर असेल. पहिल्या फेरीच्या दरम्यान स्वरा 11 कापरी सिद्धी पालेगाव आणि त्यांच्या विरुद्ध एमडी स्पोर्ट्स कोसले हे 2 संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. मंचावरती उपस्थित आदरणीय अतिथी श्रीमान स्वप्नीलजी देशमुख यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करत आहोत. लढत असेल ती 5 षटकांची. कॉइन या स्पर्धेमध्ये आपण यूज करत आहोत. त्याची माहिती आपण दोन्ही टीमला दिलेली आहे. कडचा कॉल टीम कापरी सिद्धी पालेगावचा आणि फायनल याला तो टेल. मी मान्यवरांना विनंती करेल आपण असं नसतं आपल्याकडे पुरेसा वेळ आहे तो दोन्ही टीमकडे आपण जाणार आहोत. दोन्ही टीमच्या संघ कर्णधारांसमवेत आपण चर्चा करणार आहोत. महत्वपूर्ण स्पर्धा मुरबाड ग्रामीण टेनिस क्रिकेट जगताचा वर्ल्ड कप म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. ॲज अ कॅप्टन आता नाणेफेकीचा कौल तुमच्या बाजूने लागलाय. पहिल्या डावात काय करण्यास पसंती द्याल?
या हंगामामध्ये कशा पद्धतीची ओव्हरऑल कामगिरी संपूर्ण टीमची झालेली आहे? आता इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही सम्मिलित झालेले आहेत. समोर ऑपोनंट टीम तगडी आहे. गोलंदाजी करत असताना असे कुठले गोलंदाज असतील ज्यांच्याकडून या मॅचमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा ॲज अ कॅप्टन तू करतोस? तुझ्या टीमची स्पेशालिटी काय आहे? तुझ्या संघाचं खास वैशिष्ट्य काय आहे? आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, 33व्या पर्वात पदार्पण करणारी भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा ओव्हरऑल काय म्हणशील आदर्श चषकाच्या या आयोजनाविषयी? सोरा 11 काप्रेसिद्धी पालेगावचे कॅप्टन आपल्या समेत आहेत. त्यांच्या समेत आपण चर्चा करूया. टॉस गमावलाय, बॅटिंग करायची आहे. समोर एमडी स्पोर्ट्स कोसलेचं तगडं चॅलेंज आहे. आता बॅटिंग करत असताना ॲज युजली मनीष कोल्हेकर पांडे आणि त्याच्या सोबतीनं कुठले असे फलंदाज असतील ते अबोव दॅन 70 धावा बनवण्यासाठी तुझ्या टीमला चांगला स्टार्ट या सामन्यात करून देऊ शकतात? यंदाच्या हंगामात कापरी सिद्धी पालेगावची सांघिक कामगिरी पाहता आता या स्पर्धेमध्ये संपूर्ण टीम कडून ॲज अ कॅप्टन तुला काय अपेक्षा आहेत? फार दूरवरचा प्रवास करून या स्पर्धेमध्ये तुम्ही सम्मिलित झालेले आहेत. यापूर्वी एका पर्वात तुम्हाला सम्मिलित झालेलं मी पाहिलं होतं. मात्र आज खास करून या ओपन ग्रामीण विभागातील निर्णायक लढतीच्या दरम्यान ॲज अ कॅप्टन काय स्पेशल स्ट्रॅटजी असेल एमडी स्पोर्ट्स कोसलेच्या विरुद्ध? कसं वाटतं आदर्श चषकाचंही 33वं पर्व? दोन्ही टीमला आपण देऊयात ऑल द बेस्ट. पहिला बॉल त्या ठिकाणी चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चौकार. 55चा पाठलाग सुरू आहे आणि जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूयात विनोदजी पाटील सरांचा आवाज. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच दिव्यवीर. पहिलाच बॉल या ठिकाणी आपण बघतो सीमारेषे बाहेर गेलाय. टार्गेट या ठिकाणी 55 धावांचं आहे. सलामीवीर मैदानावरती भूषण आणि रवी. ऐकला भूषण बॉलिंग मार्कवर अतुलला आपण बघतोय. अतुल पुन्हा एकदा चेंडू जाऊ दिलाय वेल लेफ्ट. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत. व्हाईटच्या आधाराने धावसंख्या धावपलकावरती पुढे सर ते 5 धावा झाले. 55चं टार्गेट. 11 धावांची धावगती प्रति ओव्हर मागे राखायचे. 3 चौकाराला दर्शन याचकडून 3 चौकाराला सलग 3000 आणि 3 षटकार मारल्यास 5000. हो यावेळेस हा देखील पुन्हा टाकावा लागेल. खराब लाईन लेंथ आपण बघताय. सलग 2 चेंडू वाईड येत आहेत. दर्शन भरनुके याचकडून हे पारितोषिक लावण्यात आलंय. आधी जेव्हा मामनोली संघ फिल्डिंग करत होता तेव्हा विकेट हॅट्रिकला बक्षीस होतं. आता 3 चौकार लगावल्यास 3000 आणि 3 षटकार लगावल्यास एकूण 5000 रुपये. गोलंदाज अतुल पुन्हा एकदा. हो यावेळेस आपण बघतायत पुन्हा एकदा वाईट. सलग 3रा चेंडू वाईट येतोय. दिशाहीन गोलंदाजी. पहिलाच बॉल सीमारेषे बाहेर गेल्यानंतर तो दबाव तिथून आपण बघताय अतुलवरती. संरक्षण करायचंय 55 धावांचं. मैदानावरती नित्रस टीमला संग्राम 11 नित्रस संघ यंदाच्या हंगामात खूप जबरदस्त फॉर्मात असलेला संघ. गोलंदाजी हे त्यांचं बलस्थान आहे. पण सध्या या ओव्हरमध्ये आपण बघतायत अवांतर चेंडू 3 आले सलग. गोलंदाज अतुल पुन्हा एकदा. हो यावेळेस मात्र चांगलं कमबॅक करत असताना अतुलला आपण बघतोय. सलग 3 चेंडू वाईट फेकल्यानंतर हा डॉट बॉल येतोय आणि याच लाईन लेंथवरती गोलंदाजी करावी लागेल अतुलला. 55 करायचे आहेत. मैदानावरती आपण बघतायत प्रवीण विशेचा संघ. या संघाने नेहमीच चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केलाय. मामनोली म्हटलं की तुम्हाला आधी डोळ्यासमोर चेहरा उभा राहील तो भावड्याचा म्हणजे प्रवीणचा. हा चेंडू पाठवलाय समोर लॉंग ऑनच्या दिशेने. गॅप मोठी. चेंडू गेलाय सीमा पार. येतोय हा चौकार.
व्हायचं असतं, प्रत्येकाला या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असतं, पण विजयी कोण होणार हा प्रश्न आहे. चॅम्पियन कोण बनणार हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर अंतिम रजनीमध्ये तुम्हाला मिळणार. धावसंख्या 11 धावफलकावरती. अतुल पुन्हा एकदा. हो, यावेळेस मिड ऑनच्या वरून एक्झिक्यूट करतायत. फिल्डर मिड विकेट वरनं गेल्यात. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय. थ्रोही चांगला होता. कलेक्शन झालं असतं तर कदाचित फलंदाज रवी इथून बाद होऊ शकला असता, पण तसं काही घडलं नाही. आणि अशा प्रकारे या 2 धावा धावसंख्या धावफलकावरती 13. अतुलने या षटकामध्ये 3 वाईड फेकले, 2 चौकार त्याच्या अगेन्स्ट आलेले आहेत. एक डबल आपण बघतोय, एक डॉट चेंडू आहे. आतापर्यंत 4 चेंडू 13 धावा खर्च केल्या आहेत. तोच अतुल पुन्हा एकदा. हो, बॅटची एज मागे गेलाय. वेल स्टॉप. चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट थर्डमॅनला गुड फिल्डिंग. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते कृणाल. चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघतायत शॉर्ट थर्डमॅनला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अतुल. ओहो, वेग आणि वेगाबरोबर होती अचूकता, भेदकता, आक्रमकता. हा चेंडू डॉट आणि अशा प्रकारे आपण बघतोय षटक. पहिलं संपले, धावसंख्या 13, उर्वरित इक्वेशन 24 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. मॅच रोमांचक व्हावी अशी अपेक्षा जरूर आहे, पण बघूया मामली संघ कशा पद्धतीने प्रत्युत्तर देतोय. सध्या तरी धावांची जी आवश्यक गती आपण बघतायत ती प्राप्त करण्यामध्ये यश आलंय. आणि या ठिकाणी रिक्वायर्ड रेट 10.50 दाखवतोय. करंट रन रेट 13.00. प्रेक्षकांची गर्दी सगळ्या स्टँड्सवरती प्रेक्षक आम्हाला दिसत आहेत आणि प्रेक्षकांची बसण्याची अत्यंत सुंदर व्यवस्था आमच्या मॅनेजमेंट कमिटीने केलेली आहे. त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक आणि प्रेक्षकांच्या वतीनेही आभार व्यक्त करायला हवं. यंदाचं पर्व अत्यंत दिमागदार आहे, सुंदर आहे, लक्षवेधी आहे. मुरबाडचा हा वर्ल्ड कप म्हणून या स्पर्धेकडे नेहमी पाहिलं जातं आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं की मैदानावरती आम्हाला उतरायचं, इथे खेळायचं आहे. अनेक संघ दूरचा प्रवास करून या ठिकाणी पोहोचलेले आहेत. अनेकांचं स्वप्न पूर्ण झालं आहे, पण जिंकणार कोण हा प्रश्न मात्र, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अंतिम रात्रीमध्ये मिळणार आहे. पहिल्या 4 दिवसामध्ये आपण 40 संघांना इन ॲक्शनमध्ये बघितले. जे मुरबाड ग्रामीणमधले 40 संघ होते, आजपासून आपण ओपन ग्रामीणला खेळताना बघतोय. अनेक संघ दूरचा प्रवास करून या ठिकाणी पोहोचलेले आहेत. हो, यावेळेस खोदून काढलाय. समोर फिल्डर आहेत लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण. बॉलिंग मार्क त्या ठिकाणी तयार. प्रमोदला आणलंय, रफ्तार का सौदागर. आता असं जोवेरीच्या मैदानावरती आम्ही बघितलं, जबरदस्त कामगिरी नितीराज टीमची राहिली आणि त्या रात्रीमध्ये अक्षरशः आक्रमकता त्यांच्या गोलंदाजीमधली आम्ही बघितली, भेदकता बघितली. आज कुठेतरी पहिल्या षटकामध्ये ती भेदकता बघायला मिळाली नाही. ती धार बोथट झाल्यासारखी वाटली. बघूया पुढचे गोलंदाज चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा समर्थक जरूर करतील, पण मामनोली संघ देखील खूप जबरदस्त क्रिकेट दाखवत असताना सध्या तरी विकेट एकही गमावला नाही. भूषण आणि रवी खेळपट्टीवरती स्थिरावलेले आहेत. 14 धावा आपण बघतोय. प्रसिद्धी क्रिकेट संघ पालेगाव इन ॲक्शन मध्ये मनीष कोलेकर, अंबरनाथचा वंडर बॉय. फाईट कम और फाईट ज्यादा मनीष कोलेकर म्हटले की त्याची बॅटिंग बघण्यासाठी अनेक जण गर्दी करत आहेत. संजय भोईर याचकडून पालेगावच्या मनीष कोलेकर यांना शुभेच्छा आल्या. संपूर्ण टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्या बात आहे. पालेगावचे अनेक समर्थक आहेत. पालेगाव म्हटले की आमचे सोनू बांगर कॉमेंटेटर. ओ हो, उंच गेलाय, लांब जाईल का, झेलची शक्यता दिसते आणि बघा तिथे झेल टिपलाय. जबरदस्त झेल क्षेत्ररक्षक प्रतीकने टिपलाय. फलंदाज बाद होतोय. पहिल्या विकेटचं बदल.
कित्येक वर्ष या संघासाठी दिलेले आहेत. व्यावसायिक क्रिकेटही गाजवलंय. अफाट कर्तृत्व आणि झुंजार असं त्याचं नेतृत्व आपण नेहमी बघितलेलं आहे. तोच बावड्या मैदानावरती दाखल झालाय. 14 वरती पहिला गडी बाद झालाय. प्रमोदला मिळते पहिलं यश. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नाही. इथे काय घडलंय आणि बघा, हो नाही करता करता अखेर ही धाव झालेले पूर्ण. आधी नकार दिला होता प्रवीणने, पाहिलंच नाही प्रवीणकडे. खरं तर दुसऱ्या बाजूने फलंदाज रवी अर्ध्या विकेटपर्यंत निघून आले होते. त्यानंतर खराब फिल्डिंग झाली. त्यानंतर प्रवीणने प्रतिसाद दिला, पण रवी मात्र पुढे निघून गेले होते. त्यानंतर फार उशिराने त्यांनी एक धाव पूर्ण झाली. धावसंख्या धाव फलकावरती बघता आपण एकूण झाले ती म्हणजे 15 धावा. अजूनही 40 धावांची गरज आहे. 55चं टार्गेट आहे. रिक्वायर्ड 12.00 दाखवत आहे. प्रमोद आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. 1 विकेट प्राप्त केलेली आहे. स्ट्रायकिंग एंडला रवी येतोय. बऱ्याच वेळानंतर स्ट्राईकला येतोय. लेफ्ट हँडेड बॅटर. फिल्डिंगची व्यूहरचना बदलेल कारण लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे आणि ती बदल अपेक्षित आहे. प्रमोद ऑन साइडला फिल्डर आहे तिथे. झेल टिपलाय. संपला रवीचा खेळ. दुसरा धक्का मैदानावरती मामनोले टीमला. फिल्डिंग लवकर लावा. वेळ जास्त घेऊ नका. नितळस टीम, संग्राम इलेव्हन नितळस टीमला या ठिकाणी लाभलेलं दुसरं यश. रवीला बाद केलंय. बॅटने बॅटच्या मधोमधात चेंडू खोलवर टप्प्याचा टाकला होता. झेल देण्यास प्रवृत्त केलं. त्या ठिकाणी झेल स्वीकारला. प्रतीकने या इनिंगमध्ये दुसरा झेल त्याने टिपलेला आहे. या संघाचा एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे आणि काय जबरदस्त फिल्डिंग प्रतीकची. तर यावरचा अखेरचा चेंडू. आतापर्यंत केवळ 2 धावा आणि 2 धक्के दिलेत प्रमोदने. स्ट्राईकला बॅट्समन आकाश. ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहेत पण थोडेसे दूर होते, मागे होते. जजमेंट खूप चांगलं आहे. आधी पुढे आले, त्यानंतर लक्षात आलं की झेलपर्यंत मी पोहोचू शकत नाही आणि समय सूचकता दाखवत असताना थोडेसे मागे सरकले. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा त्या ठिकाणी साईल होते आणि अशा प्रकारे षटक. दुसरं धावसंख्या धावफलकावरती 16. या ओव्हरमध्ये केवळ धावा आलेल्या त्या म्हणजे 3. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितल्या त्या 13 धावा आल्या होत्या. धावसंख्या धावफलकावरती 16. आता 18 चेंडू 39 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड 13.00 प्रति ओव्हर मागे आपण बघतायत. वेळ जास्त घेऊ नका. सगळ्यांनी एकत्रित येऊ नका. यानंतर थोरा कापरी सिद्धी इलेव्हन पालेगाव संघ त्यांच्या समोर MD स्पोर्ट्स कोसले. संघनायक कोसलेचे म्हणाले की कामगिरी आमची खूप खराब आहे. खऱ्या अर्थाने या गोष्टी सांगायच्या नसतात असं माझं वैयक्तिक मत आहे, कारण समोरच्या टीमचं मनोबल तिथेच वाढतं. तुम्ही सांगू शकता की यंदा आमचा परफॉर्मन्स थोडाफार खालीवर होतोय, पण खराब कामगिरी म्हटलं की कुठेतरी समोरचा संघ त्याचा कॉन्फिडन्स वाढतो आणि त्यालाही लढण्याची प्रेरणा मिळते. पालेगाव संघ अंबरनाथ तालुक्यातील एक ताकदवर संघ आहे आणि असं गाव आहे जिथे मॅन ऑफ द सिरीजला बाईक नव्हे तर बुलेट दिली जाते. असं हे गाव, अशी ओळख. कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगाव आणि भरपूर वर्ष या संघासाठी जो खेळलेला आहे तो म्हणजे मनीष कोलेकर उर्फ पांड्या. आणि पांड्याचं नाव नेहमी सन्मानाने घेतलं जातं. फक्त ग्रामीण क्रिकेट नाही, टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेमध्ये व्यावसायिक क्रिकेटही खेळताना आपण त्याला बघितलेलं आहे. प्रमोद म्हात्रे यांनी खऱ्या अर्थाने त्याला ओपन क्रिकेटसाठी मोटिवेट केलं. ओहो, उंच गेलाय. झेल कोण घेणार प्रश्न आहे, कठीण आहे, पण काय प्रयत्न होते. प्रयत्नांना पारितोषिक असतं तर या फिल्डरला ते दिलं गेलं असतं, पण प्रयत्न करायला हवेत शेवटच्या श्वासापर्यंत. आयुष्याचा कुठलाही क्षण असो, आयुष्यातली कुठलीही लढाई असो, कुठलंही क्षेत्र असो, प्रयत्न करायला हवेत. आणि इथे आपण बघितले प्रयत्न केले गेले पण झेल पकडता आला नाही. धावसंख्या 17.
ट्रॅकिंग इनला प्रवीण त्या ठिकाणी येतोय. एक बॉल एक वरती नॉट आउट आहे. बॉलिंग मार्कवर अतुल पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये. पहिलं षटक थोडंसं मागडं राहिलं पण संघाचा फ्रंट लाईन बॉलर आहे अतुल. ओ हो टिपिकल प्रवीण विषय फावड्या मामनोली षटकार. प्रवीण विषयने क्रिकेटमधले अनेक सुख दुःख भोगलेले आहेत. अनेक ऊन पावसाळ्यात त्याने बघितलेले आहेत. पुराणा चावल मैदानावरती बॅटिंग करतोय. प्रवीण विषय जोपर्यंत मैदानावरती आमनोली संघाला अजिबात चिंता करायची गरज नाही. समोरचा गोलंदाज तितकाच ताकदीचा आहे पण हा फटका देखील तितकाच पॉवरफुल होता. अनुभवी हातातून निघालेला हा स्ट्रोक षटकार. धावसंख्या धावफलकावरती 23 धावा. बघूया अतुल पलटवार करेल का. प्रत्युत्तर अतुलकडनं काय येईल. ओहो स्कोर 1 पण दिशेपासून भरकटले. मागच्या ओव्हरमध्ये आपण बघितलं 3 वाईड आले होते. इथे आपण बघतात वाईड. गोलंदाज किती मोठा असू द्या, उच्च कोटीचा असू द्या, आंतरराष्ट्रीय पातळीचा असू द्या, षटकार आला चौकार आला की दबाव हा येतोच. 24 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवर अतुल पुन्हा एकदा. ओहो वेगवान चेंडू. चांगलं कमबॅक. वाईड नंतर अ डॉट. प्रवीणच्या चेहऱ्यावरती हास्य. प्रवीण सांगतोय अचानक उसळला बाहेर निघालाय. आउट स्विंगर होता, आउट कटर होता. टेन क्रिक वरती का सुंदर टेलिकास्ट सुरू आहे. त्याने सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो जरूर करा. आपल्या एका सबस्क्राईबने आपला माणूस पुढे जात असेल, त्याला मोटिवेशन मिळत असेल, त्याची प्रगती होत असेल तर सबस्क्राईब करायला काय हरकत आहे. टेन क्रिक नामांकित वाहिनी आहे. कुठली स्पर्धा जेव्हा टेन क्रिक करेल, इव्हेंट कव्हर करेल, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. तो खूप जास्त उसळलाय त्याच कारणास्तव अंपायर सांगतात इट्स अ वाईड बॉल. 1 फॉर दी ओव्हर हे देखील कॉल करण्यात आलंय. एक बाउन्स तुम्ही एक बाउन्सर टाकू शकता. अंपायरने लक्ष वेधून घेतलं. वाईड बरोबर त्या ठिकाणी वॉर्न करण्यात आले गोलंदाजाला. त्याच्या निदर्शनात आणले की एक बाउन्सर झालेला आहे, दुसरा आला तर दंडित करण्यात आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत एकूण झाली त्या ठिकाणी 25 धावा झाल्यात. अजूनही मॅच बॅलन्स आहे. दोन्ही संघांना समान संधी आहे विजयाची. ओहो यावेळेस पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा. वाईड साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. विकेट किपर थोडेसे या डिसिजनवरती निराश आहेत. बघूया आपल्याकडे तंत्रज्ञान आहे, टेक्नॉलॉजी आहे, त्याचा आपण वापर करणार आहोत. टेन क्रिक वाहिनी ही स्पर्धा कव्हर करते. प्रेक्षक आमचे व्ह्युअर्स टेन क्रिकवरती आमच्यासोबत जोडले गेले आहेत. त्यांचा आदर्श चषक धानिवली 2025 या 33व्या पर्वामध्ये हृदयाच्या अंतःकरणातून आम्ही स्वागत करतोय. अप्रतिम क्रीडा स्पर्धा, प्रत्येकाला हवी अशी वाटणारी स्पर्धा, प्रत्येकाच्या मनामध्ये अढळ स्थान त्या स्पर्धेने निर्माण केलंय. असं मुरबाड तालुक्यातील ठाणे जिल्ह्यातील एक अग्रमानांकित स्पर्धा म्हणून या स्पर्धेची ओळख आहे. इट्स अ वाईड बॉल. थर्ड अंपायरने सांगितलेलं आहे म्हणजे ग्राउंड अंपायरचा जो निर्णय होता तो योग्य होता. आमचं कॉमेडी बॉक्स त्या ठिकाणी दाखवत असताना आमचे कॅमेरामॅन एकूण 6 कॅमेऱ्याची स्पर्धा कव्हर केली जाते. आमचे किशोर भोईर के मैदानाचा फेरफटका मारतायत, तपासणी करतायत कशा पद्धतीने सगळं सुरू आहे. सारं काही ऑलवेज सुरू आहे आणि ही स्पर्धा नेहमीच यशाचे उंच शिखर सर करते. त्यामागचं कारण या गावाची एकजूट, या संघाची एकजूट, सगळ्यांची मेहनत. ओ हो कुठे गेलाय, उंच गेलाय. फिल्डरच्या लक्षात आलं नव्हतं, आम्हालाही दिसला नव्हता, कुणाला दिसला नव्हता, पण अखेर फिल्डरने शोधून काढला. फिल्डर होते त्या ठिकाणी आपण बघितलं तर राहुल आणि फलंदाज बाद. बड़ी मछली जाल में फंस गई.
प्ले बघा, राहुल पुढे निघाले होते, माहीतच नव्हतं बॉल कुठे एक्झॅक्टली. शेवटला झेल पकडला, थोडासा हवेत मागे पुढे होत होता. हवेचा प्रवाह आपण बघतायत, अजूनही हवा फुटलेली आहे, वारा सुरू आहे आणि टेनिस बॉल नेहमीच वाऱ्यावरती तो तरंगतो, वाऱ्याच्या प्रवाहात तो कुठेही जात असतो. आणि इथे आपण बघतायत प्रवीणची विकेट मिळालेली आहे, महत्वाची विकेट. न्यू बॅटर मैदानावरती येत आहेत. नवाज गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओ कट करतायत पॉइंटच्या वरून, कलात्मकतेचा सुंदर आविष्कार. चेंडू सीमा पार, धावा मिळतील 4. थँक्यू डीजे. 30 धावा झाल्यात, अजूनही 25 धावांची गरज आहे विजयासाठी. बघा हा फटका दाखवत आहेत स्लो मोशन मध्ये, ऍक्शन रिप्ले मध्ये. आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे टेलिकास्ट 10 क्लिकच्या माध्यमातून मैदानावरचा प्रत्येक क्षण टिपण्याचं काम करतायत. आपण बघतायत आमचे सगळे कॅमेरामॅन प्रचंड मेहनत घेत आहेत या टीम मध्ये. गोविंदची प्रचंड मेहनत, अभिषेक आहेत, रौनक आहेत जे आमचे डिजिटल स्कोरर आहेत, त्याचबरोबर आमचे रोहित रॉय उर्फ संतोष नाणेकर, त्याचबरोबर बाबू आहेत, बाबे आहेत. बाबू बाब्याची नावं थोडी वेगळी आहेत. बाब्याचं मला वाटतं नाव विजय आहे, पण त्याला बाब्या म्हणतात. दीपक आणि सौरभ सगळेजण मेहनत करत आहेत. आणि डी जे आपण आमचे सुजित अजित, यंदा खरं तर अत्यंत जबरदस्त साऊंड सिस्टम आहे. डी जे एजेएस यांनी नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे, प्रत्येकजण कौतुक करतोय. आणि त्याचबरोबर यंदाचे नेपथ्यकार निलेश भोईर आमचे याच गावचे सुपुत्र आहेत. एनडी डेकोरेटर्स मॅन फ्रॉम नेरळ मालेगाव यांनी खऱ्या अर्थाने या मैदानाला एक स्टेडियमचं रूप दिलेलं आहे. हे व्यासपीठ तुम्ही बघतायत किती सुंदर आहे. यूट्यूबवरती तर आणखीन विलोभनीय दिसतं. स्टँड्समध्ये सचिन तेंडुलकर, मिताली राज स्टँडमध्ये प्रेक्षकांची गर्दी आपण बघतायत. प्रेक्षक आणि आमचे त्या ठिकाणी नयनजी राणे देखील आहेत, सज्जन राणे आहेत, देश पठारे आहेत, भगवान भोईर देखील आहे. क्या बात आहे, स्टँड्समध्ये बसलेले आहेत. खरं तर आमचे सगळे आयोजक आहेत, इथे येऊन बघू शकतात, पण स्टँड्समध्ये बघण्याची एक वेगळी मजा असते. होया मैदानाकडे इक्वेशन आपण बघताय. चेंडू शिल्लक आहेत 12-25 ची गरज आहे, 12:30ची आवश्यक गती आहे. काय तडलंय मॅच मध्ये बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी स्वप्नील तयार, स्ट्रायकिंग इनला आकाश, ऑन स्ट्राईकला नवाज. 12 बॉल 25. ओ उडवलाय, पाठवलाय एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषेच्या पार, संघर्षाचा शंखनाद करणारा हा षटकार. ऑफस्टम्पवरनं खेचलाय आणि मेरिट वरती खेळले. ऑफसाईडचा चेंडू ऑफसाईडलाच पाठवला. तर हेच योग्य क्रिकेट असतं. पण हल्ली टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की फलंदाज कुठल्याही बाजूला जातात, कुठलाही चेंडू कुठेही मारतात. मल्टी हिट, रिव्हर्स शॉट, क्रिकेटच्या पुस्तकात या फटक्यांचा कुठेही उल्लेख नाही. पण फलंदाजांनी आपली शक्कल लढवून या फटक्यांचा शोध लावला. इक्वेशन बदलतंय, 19ची गरज. ओ स्वीप करण्याचा प्रयत्न, चांगलं कमबॅक, गुड कमबॅक डिलिव्हरी बाय स्वप्नील, चांगलं कमबॅक. षटकानंतर स्वप्नीलने कमबॅक केला. आता इक्वेशन बघा, 10 चेंडू 19 धावांची गरज विजयासाठी. मॅचमध्ये रोमांचकता आहे, सस्पेन्स आहे, मनोरंजन आहे, रंगत आणि गंमत अजूनही कायम आहे. ओहो, कव्हरच्या दिशेने उडवला, फिल्डर तिथे आहेत, फलंदाज बाद. षटकार ठोकला होता, पण त्यानंतर पुढच्या 2 बॉल मध्ये एक डॉट आणि फलंदाजाला दाखवलाय तंबूचा रस्ता.
स्वप्नीलने मात्र कमबॅक केलंय. पहिल्याच बॉलवरती षटकार आला. वाटलं होते की डगमगतील, कुठेतरी विचलित होतील, पण न डगमगता, न विचलित होता, न दबाव येऊ देता स्वप्नीलने पुढचे 2 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले आणि ज्या फलंदाज आकाशने षटकार ठोकला होता त्या आकाशला मात्र बाद केलं. इक्वेशन आता मात्र चेंडू शिल्लक असतील 9 आणि विजयासाठी धावा हव्यात 19. न्यू बॅटर मैदानावरती येतोय मेघनाथ. लेफ्ट हँडेड मेघनाथ मैदानावरती दाखल झालाय. बघूया मेघनाथ इथे मेघ गर्जना करतोय का, त्या मैदानावरती विजयासाठी संघर्ष करतोय का. फलंदाज अनेक असतात क्रिकेट विश्वामध्ये, पण फलंदाज तोच असतो तो संकट समयी उभा राहतो, संघाला विजय करून देतो. या क्षणाला तो कोणता फलंदाज ठरतोय मामनोलीसाठी बघूया. गोलंदाज तयार. स्वप्नील स्वीप करतायत, अवेद फिल्डर सहजतेने झेल टिपतायत. ज्या पावलाने मेघनाथ आला होता त्याच पावलाने जावं लागेल डगआउटच्या दिशेने. अक्षय 6 गडी बाद झाल्यात. अर्धा संघ डगआउट मध्ये जाऊन पोहोचलाय मामनोळीचा. ओ हा देखील उंच जेलची शक्यता आणि त्या ठिकाणी कोसळलेले आहेत. टोपा झेल कठीण बनवलाय. फिल्डर होते, साहिल होते, प्रयत्न चांगले झाले, प्रयत्नांना यश आलं नाही, हरकत नाही, पण षटक संपन्न होते. बघू शकाल झेल ड्रॉप कसा झाला. सुंदर कॅमेरामॅन त्या ठिकाणी आमचे चेंडूला फॉलो करतात. खूप पुढे आले, जजमेंट त्या ठिकाणी चुकलं, खूप पुढे निघून गेले. त्यानंतर ऑस्ट्रेलियन स्टाईलमध्ये झेल पकडण्याचा तो प्रयत्न झाला आणि मागे कोसळले. बघू शकाल प्रयत्न चांगला होता, पण जजमेंट फार महत्त्वाचं असतं. जेव्हा चेंडू वर जातो, हवेत जातो, हाय कॅच पकडत असताना तुमचं चेंडूवरती लक्ष असणं फार गरजेचं आहे. जजमेंट तुम्हाला जर साधता नाही आलं तर अशा गोष्टी घडतात. तर 6 चेंडू 17ची गरज आहे विजयासाठी. 6 गडी बाद झाल्यात मैदानावरती. बघूया आता टेलेंडर मैदानावरती खेळतायत. इथून मॅच जिंकणं थोडंसं कठीण आहे मामनोलीसाठी, पण अशक्य मुळीच नाही. सुरुवातीच्या 2-3 बॉलमध्ये जर मोठे हिट आले या मॅचमध्ये मामनोली संघ कमबॅक करू शकतो. पण बघूया असं काही घडतंय का. अखेरचं षटक घेऊन येतोय साहिल. ज्याच्याकडून झेल ड्रॉप झाला तो साहिल निर्णायक षटक घेऊन येतोय. हे षटक या मॅचचा निकाल घेऊन येईल. बघूया 6 चेंडू 17 धावांची गरज आहे.
सामना टाय झाला तर टाय ब्रेकिंग मेथडचा वापर करण्यात येईल. बॉल आउट असेल किंवा सुपर ओव्हर असेल. हो हो, यावेळेस मात्र बघा काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. 1 मोर विकेट डाऊन. धक्का 7वा. पल्लवित होते मामनोळीची. षटकार ठोकणारा फलंदाज त्या ठिकाणी बघतोय आपण. नवाज. नवाज म्हणतोय मैं हूं ना. नवाज मात्र इथून या षटकाने समीकरण सोपं करून ठेवते. विजयासाठी आता 11 धावांची गरज 4 चेंडूमध्ये. नवाजने धोक्याची घंटा वाजवलेली आहे. नवाजने थोडी का असेना हृदयाची धडधड वाढवली नित्रस टीमची. पण बघूया नवाज कार्य अजून बाकी आहे. 4 चेंडूत 11 करायचे आहेत. एखादा मोठा हिट मामनोळी संघाला विजयाच्या जवळ घेऊन जाईल. बघूया काय दडले या मॅच मध्ये. या षटकाराने या मॅच मध्ये पुन्हा एकदा संजीवनी प्रदान केली आहे. रोमांचकता निर्माण केली आहे. नवाज काय करणार या मॅच मध्ये आज बघूया. येणारे चेंडू 4. 11ची गरज. दबा धरून बसलेला वाघ मात्र फोडतोय डरकाळी. गोलंदाज तयार. हो अपील त्या ठिकाणी होतंय. पंचांनी फेटाळलंय आणि पंच सांगतायत तुम्ही समोर आलात. बहुतेक बऱ्याचदा पंच सांगत असतात की फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज जेव्हा समोर येत आहेत आणि तेव्हा मात्र त्यांचं LBWचं अपील स्वीकारू शकत नाही. त्यांना दिसतच नाही तर ते करणार काय. हा चेंडू डॉट आले. आता 3 चेंडू 11ची गरज आहे. श्याम भोईर के चर्चा करतात. आमचे कॅमेरामॅन त्यांना वारंवार फॉलो करतात बघा. फार मोठी चर्चा सुरू आहे. मोठी मीटिंग आहे. नंतर आपण विचारू केला श्याम यांना की ही चर्चा कशा संदर्भात होती. होऊया मॅचकडे. 3 बॉल 11ची गरज. थांबलेले आहे त्या ठिकाणी बॉलर. रनवे मध्ये कुठेतरी वेते वेळ. आज भरपूर वेळ गेलाय. खरं तर आज प्रत्येक मॅचला 1 तासापेक्षा जास्त वेळ खर्च झालाय. 3 बॉल 11ची गरज. गोलंदाज त्या ठिकाणी तयार. साहिल. हो स्लो रन होता. चेंज ऑफ पेस. गतीमध्ये बदल केलाय. ताकदीचा नाही तर बुद्धीचा वापर केला इथे मात्र साहिलने. विकेट किपर त्या ठिकाणी कौतुक करतायत. कान मंत्र देत आहेत. आणि बघा मॅच कुठे होती आणि कुठे आली. 2 चेंडू 11ची गरज. मागचे 2 चेंडू डॉट आले. त्यामुळे आता इथून 2 षटकार हा एकमेव पर्याय. 1 षटकार 1 चौकार. मॅच टाय. आणि मॅच मात्र टाय झाल्यानंतर टाय ब्रेकिंग मेथडचा वापर केला जाईल. ओहो उसळणारा वेगवान. पंच व्हाईट बॉलचा इशारा करतायत. आणि या दरम्यान आता मात्र समीकरण चला पंचांवरती कुठल्या प्रकारचा दबाव वाढू नका. आर्ग्युमेंट नको आहे. व्हाईट बॉल. आता इक्वेशन 2 चेंडू आणि 10 धावांची गरज. म्हणजे 1 षटकार 1 चौकारी चालेल. पण या 5व्या बॉलवरती एखादा मोठा हिट आला तरच ती संधी मावनोळी शेवटच्या बॉलमध्ये असेल विजयाची. नवाजने षटकार ठोकला जरूर पण त्यानंतर त्या नवाजला शांत ठेवलं साहिलने. 2 बॉल 10ची गरज. हो अराउंड द लेग चेंडू यष्टरवरती धडकलाय. फलंदाज बाद. मैदानावरती धक्का लागतो. आणखीन एक तो म्हणजे मामनोळीला. आणि इथून ही मॅच जवळजवळ नित्रसने जिंकलेली आहे.
जे गतवर्षी तिसऱ्या क्रमांकाचे विजेते होते मामनोली टीम. गतवर्षी पहिल्याच मॅचमध्ये नवाजने 1-7ची मॅच जिंकून दिली, पण तो नवाज मात्र इथे या सामन्यामध्ये हतबल झाला. आणि अशा प्रकारे हा सामना संग्राम 11 नितळस संघाने जिंकलेला आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हा सामना त्यांनी 9 धावांनी जिंकलेला आहे. वेल प्लेड नितळस टीम. शुभेच्छा पुढच्या सामन्यासाठी. हार्ड लक टीम मामनोली. पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा. मॅच क्रमांक 41 मॅच समरी आपण बघता स्क्रीनवरती. संग्राम 11 नितळसने केल्या होत्या 54 धावा. 5 गडी गमावले होते. या इनिंगमध्ये प्रतीकने 17 गेल्या, ओंकारने 17 गेल्या, साहिलने 7, विकासने 4. बॉलिंगमध्ये आपण बघितलं प्रवीणने 17 धावा दिल्या होत्या. 3 विकेट इथे प्राप्त झाल्या होत्या. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय मामनोलीचं बॅटिंग कार्ड केवळ 45 केल्यात. 8 विकेट त्यांनी गमावलेले आहेत आणि नक्कीच हा सामना त्यांनी गमावलेला आपण बघतायत. 9 धावांनी इथे हा पराभव झालेला आहे मैदानावरती. विजय संघाच्या संघनायकांनी तयार राहायचंय. जे 4 संघ जिंकलेले आहेत त्यांच्या कॅप्टननी स्टेजवरती यायचं आहे. आपण ड्रॉ करणार आहोत. ड्रॉची प्रक्रिया आपण पूर्ण करणार आहोत, कारण की 5 संघातून 1 संघाला बाय मिळेल आणि जे 4 संघ राहतील त्यांच्यामध्ये मॅचेस होतील. शिवम